त्यांना ओळखतात ते म्हणजे आपले भरती यासक। हे सर्व उपस्थित इथे झालेले आहेत, त्या सर्वांचं आपण शब्द सुमनानं पहिल्यांदा स्वागत करूया। सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। येण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हा चालू वर्षाचा जो शैक्षणिक वर्ष आहे 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना विविध वह्या पुस्तकं वगैरे यांची कमतरता भासते। त्यामध्ये आमचा जो परिसर जो आहे पैठण हा परिसर जो आहे, तर ह्या परिसरामध्ये अतिशय गरीब विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत। 3-3, 4-4 किलोमीटरवरून ते चालत येतात आणि या विद्यालयामध्ये शिक्षण घेत आहेत। विद्यालयाचं आतापर्यंतचा जर निकाल जर बघितला तर 90-95% वरतीच लागतोय। मागच्या वर्षाचा जर निकाल जर बघितला तर 41 विद्यार्थी 10वीला परीक्षेला बसलेले होते, त्यापैकी 39 विद्यार्थी पास झाले, म्हणजे जवळजवळ 95% रिझल्ट आमचा लागलेला आहे। आणि यामध्ये सुद्धा 95% रिझल्ट लागून विद्यालयामध्ये 85% मार्क मिळून प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आलेला होता। म्हणजे पर्सेंटेज सुद्धा मुलांना अतिशय चांगले त्या ठिकाणी असतात। आणि या विद्यालयामध्ये शिक्षण घेणारे जे काही बरेचसे विद्यार्थी जे आहेत ते आदिवासी समाजातील ST कॅटेगरीतील आहेत। जवळजवळ 98% स्ट्रेंथ जी आहे ही त्यांचीच आहे। फक्त 2 ते 3% जी काय आहे तर ती OBC आणि उपनीत समाजातली त्या ठिकाणी शिक्षण घेतात। तर असे हे सर्व विद्यार्थी ग्रामीण भागातून अतिशय हलाखीच्या परिस्थितीत, गरिबीच्या परिस्थितीमध्ये शिक्षण घेत आहेत। शिक्षणोपयोगी असणाऱ्या ज्या काही त्यांच्या वस्तू ज्या आहेत, मग वह्या असतील, कंपासपेटी असेल किंवा आणखी इतर काही गोष्टी असतील, तर त्यांना नेहमी कमतरता भासते। आणि आपल्या रूपाने आमच्या विद्यालयामध्ये काही मान्यवर भेट देत आहेत आणि विद्यार्थ्यांना त्यांची जी काही गरज जी आहे तर ती ओळखून तुम्ही जे काही वह्या वगैरे किंवा पुस्तकं वगैरे जे काही देतात त्याचा नक्कीच ह्या विद्यार्थ्यांना फायदा होतोय। आणि जो फायदा होतोय तर तो म्हणजे रिझल्टच्या रूपाने त्या ठिकाणी लक्षात येते। मागच्या वर्षी सुद्धा असंच भरतीय सरांनी मान्यवर आणलेले होते, त्यांनी सुद्धा बरेचसे विद्यार्थ्यांना वस्तू वगैरे दिलेल्या होत्या। तर त्याच पद्धतीने ह्या वर्षी सुद्धा तुम्ही हे सर्व वस्तू दिल्यानंतर नक्की मुलांना त्याचा फायदा होणार आहे आणि मुलांचे पर्सेंटेज रिझल्ट हे नक्कीच त्या ठिकाणी वाढणार आहे। एवढं बोलून मी थांबतोय आणि मी निरंजन सरांना